रमता रमता मास सोहितो कोली कंटाळी उबंटो राई. नमस्कार मंडळी. बरोबर बरोबर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय बोलतोय. मगाशी मी आमच्या राष्ट्रभाषेत बोलत होतो. मी माझी ओळख करून देतो. मी आफ्रिकेतील उबंटू या देशाचा प्रधान. मी आणि माझे महाराज आम्ही विविध देशांचे अभ्यास दौरे करत असतो. मग जिथे जातो तिथे आम्ही तिथली भाषा यावी म्हणून ही अशा पद्धतीची बाटली घेतो. ती बाटली पिली की आम्हाला तिकडची भाषा येते. आता तुमचा जर असा काही प्रॉब्लेम असेल तर अशा बाटल्या उपलब्ध आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर मागे संपर्क साधा. लिमिटेड मराठीसाठी 100% डिस्काउंट. चला महाराज याची वेळ झाली. वर्दी लिहूयात. हस्ते कदम ऑन टुरिस्ट विजा विथ रिटर्न तिकीट 23 kg चेक इन बैग एंड 7 kg केबिन बैग के साथ उबंटू के महाराज पधार रहे हैं. रवाइटा मा सोई तो उबंटू कासा. संभाटो संभाटो. उत्तम उत्कृष्ट. प्रधानजी काय दिलं तुम्ही आम्हाला? मध आहे की गुळाची काकवी? वा सुंदर. त्याला याला ना अमृत जर दिलं ना तरी ह्याच्या जिभेची चव त्या मधाच्या काकवीपर्यंत, गुळाच्या काकवीपर्यंत. महाराज बोला. ते जे तुम्ही पिलत ना ते अमृताहून कमी नाही. मराठी भाषा आहे ती. अहो संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके. काय समजलं का? त्यात काय एवढं समजायला? परी नावाची मुलगी अमृता नावाच्या मुलीसोबत मराठी भाषेच्या पैजा जिंकते. हो महाराज बोला. बाटली बघू. एक्सपायरी डेट संपली नाही ना? पण प्रधानजी इथे इंग्लंड देशामध्ये तुम्ही आम्हाला मराठी भाषेची बाटली का म्हणून दिली? कारण महाराज ही समोर बसलेली जी जनता आहे ना ती मराठी आहे. आणि हो मराठी 2500 वर्षापासून बोलली जाणारी प्राचीन भाषा आहे. जगामध्ये लोकसंख्येनुसार 10वी आणि भारतामध्ये 3री भाषा आहे. आणि महाराज गेल्याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. वा 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 प्रधानजी, ही तर मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. हो महाराज. महाराज मला वाटतं आपण महाराष्ट्राचा दौरा करा. प्रधानजी पण ही समोर बसलेली सर्व लोक मग मराठी आहेत की काय? हो महाराज हे सगळे मराठी. तेच वीर मराठी ज्यांच्या नसा नसात शौर्य, नजरेत आग आणि हातामध्ये 10 हत्तींचं बळ. जर यांचं नाव जरी ऐकलं ना तरी सगळ्या शत्रूंची काप होती. असेच हे वीर मराठी महाराज. यांच्याकडे बघून तर आम्हाला काही पटाने हो हेच आहेत ते मराठी. का बरं महाराज? समोर बघा. यांच्या हातामध्ये काही तलवारी कुठे दिसत नाहीत. अहो महाराज तलवारी मॅन करून ठेवलेत त्यांनी. अच्छा. आता ते आधुनिक शस्त्रे वापरतात. मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट, सोशल मीडिया, इंस्टाग्राम. अरे वा. तर मग हे 3ऱ्या रांगेमध्ये बसलेत त्यांच्याकडे देखील तलवार दिसत नाही. हो नाही ठेवत सगळे तलवार. आता कायद्याला सुद्धा मान्य नाही आहे. लगेच गुन्हा दाखल होतो. असो तलवारीचं ठीक आहे तुम्ही म्हणता ते देखील मान्य आहे.
मग निदान पिळदार आमच्यासारख्या विषया तर असायला हव्या. कुठं गेला मी? महाराज त्या कोपऱ्यामध्ये बघा, तिकडे दिसतंय का दाढी आणि मिशेत बघा. आहे? दिसला दिसला दिसला. आहे का? मग हे दुसऱ्या लाईन मधली ब्रँडीतलं मला यांना तर विषय नाही हो. ते तिसऱ्या लाईन मधले? हो. अच्छा महेश का? हो. अच्छा 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 अच्छा. महेश गजरे. ते काय माहितीये का, प्रत्येकाची स्टाईल असते. क्लीन शेव कोणी अच्छा. ठेवतो, कोणी ठेवत नाही. समजून घ्या महाराज. अच्छा, म्हणजे प्रधानजी हा, यांच्या राज्यामध्ये कर्तृत्वाचा आणि यांच्या विषयांचा काही संबंध राहिला दिसत नाही. आपल्या राज्यात तरी कुठे? काय बोललात प्रधानजी? अहो म्हणजे महाराज तुम्ही त्याला अपवाद, मी या पामराबद्दल बोलत होतो. अच्छा, बर प्रधानजी, हा, राज्यावरून आठवलं, आपण महाराष्ट्राचा दौराच का म्हणून करत नाही? मी मगापासून तेच सांगतोय, आपण महाराष्ट्रात दौरा करूया. नक्कीच. तुमची सोय करतो आता लगेच. प्रधानजी, हा, ब्रँड आहे का तुमच्याकडे? सोय म्हटली लगेच ब्रँड. अहो सोय म्हणजे काय, दारूची सोय नाही. इथून महाराष्ट्रात जायची सोय करतो. हे बघा, हा डोरेमोनचा दरवाजा. वा वा वा. आपण यातनं पलीकडे जायचं आणि डायरेक्ट महाराष्ट्रात. चला. वा 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 वा. काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं हिरवगार. हा महाराज, हा महाराष्ट्राचा पश्चिम घाट, सह्याद्री, वा. जागतिक वारशाचा दर्जा मिळाला याला. वा वा वा. महाराज, ही शिवरायांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. प्रधानजी, हीच आहे की ती छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी? हो हो महाराज. मग ही तर वंदनीय भूमी आहे. हो महाराज, आपण मुजरा करूया. वा प्रधानजी, हा, एवढं सुंदर राज्य, आपलंही राज्य असंच व्हायला पाहिजे. पण एवढं संपूर्ण महाराष्ट्र हा असा सुंदर आहे का? हा अगदी असा सुंदर नाही महाराज, पण सुंदर नक्कीच आहे. पश्चिमेला कोकण किनार, अरबी समुद्र, भव्य उभा असलेला सह्याद्री आणि मग विस्तीर्ण पसरलेलं दख्खनचं पठार. वा. कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, सुमारे 66 बोली भाषा आणि तितक्याच खाद्य संस्कृती, सर्व काही सुखानं नांदतं या महाराष्ट्रामध्ये. वा प्रधानजी, वा. खरंच सर्व काही सुंदर आहे ह्या महाराष्ट्राचं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा असाच म्हणायचा. हो महाराज, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं सुद्धा असंच व्हावं, पण त्यापूर्वी माझी अशी तुम्हाला एक सल्ला आहे. बोला. आपण डोंगर ना जवळून जाऊन पाहिलेले बरे. निश्चितच. हो, कारण काय, ते आभासी सुद्धा असतील. आभासी सत्य. आभासी सत्य म्हणजे? मागे मी भारताच्या दौऱ्यात गेलो होतो ना, तेव्हा मला फुटपाथवर हे आभासी सत्य सापडलं. तुम्हाला पण दाखवतो, चला माझ्यासोबत. नक्कीच आम्हाला पाहायला आवडेल. मेहरबान कदरदान साहिबान, जो लोग चोरी करते हैं, सीना चोरी करते हैं, टोपी पहन के धोखा देते हैं और पैसे के लिए जान लेते हैं, उनसे अच्छा तो मेरा ये बंदर है. तो बच्चा लोग, ये बंदर जो अपना और अपने उस्तादों का पेट भरता है और चैन की जिंदगी बसर करता है, तो इस बंदर के लिए बजाओ बच्चे लोग तालियां. अब हम आपके सामने कुछ बंगाल की जादू दिखाने वाले हैं. हमारा जन्म दक्षिण बंगाल का. खरं तर आम्ही महाराष्ट्रीयनच हो, लेकिन जादू करना बोले तो हम हुए बंगाल के. कला की दुनिया में अपनी रोशनी फैलाने वाले जादूगर राहुल राज. तो चल जमुरे, तैयार?
एकदम तैयार दिल थाम कर बैठ के भाई साहब ये वो जादूगर दुनिया को हिले करने वाला पाड मला व्यवस्थित डायलॉग बोला तो मग काय करू चायला एक डायलॉग लाइटिंगची गाडी आण वरात काढतो तुझी उंदराला ना बोटभर चिंदी सापडली ती वाटतं आपण कापडाचा होलसेल व्यापारी झालो दरा दोरा तो भाइयों अब आप देख रहे हैं हमारे हाथ में ये एक सफेद रंग का पतला धागा है अब ये जमूरा इस धागे पर से आप सबके सामने इस पर से चल के दिखाएगा तो जमूरे बोल तेरा वजन कितना 60 किलो 60 किलो देखिए भाइयों अब ये 60 किलो का बंदर इस पर से चल के दिखाएगा इसमें कोई भी जादू नहीं है हाथ चालाकी नहीं है सब सत्य है सच्चाई है बोल जमूरे दिखाएगा तो अब मैं आपके सामने ये जमूरा चल के दिखाएगा तो ये मेरा जो प्यारा है ये मेरा जो लाडला है जमूरा ये आपका भी प्यारा हो सकता है और इस धागे पर से अगर ये गिर गया तो ये आपको भी ये भगवान को भी प्यारा हो सकता है और अगर ये इस पर से नहीं चला तो आप में से हर एक आदमी इसको अपना जूता मारेगा कैलीस रच या धागेवरून नाही चालवणार ना तो मैं इस भूखे पेट की कसम खाता हूँ इस पापी पेट के वास्ते अब ये जमूरा इस पर से चल के दिखाएगा चलो रेडी 1 2 3 4 बजाओ ताली काय महाराज चालला की नाही गोऱ्यावरून चालला पण नाही चालला तसा तो पण नाही चालला हा तेच हे आभासी सत्य जे सत्य आहे असं वाटतं पण ते सत्य नसतं ते सत्याचं अवांत म्हणून ते आपलं सत्य भासतं अच्छा पण प्रधानजी आपल्या राज्यात हे असं आभासी सत्य वगैरे काही नाही महाराज आपल्या राज्यात पण एक असं आभासी सत्य आहे ते कोणतं हो आणि ते तुम्हीच बडबडत असता मी राणी साहेबांना घाबरत सत्यच आहे ते अहो महाराज तुम्हाला वाटतं ते सत्य आहे तुम्ही असा आव आणता की तुम्ही घाबरत नाही पण सगळ्या जनतेला माहिती आहे की तुम्ही राणी साहेबांना घाबरता म्हणून ते आभासी सत्य प्रधानजी हा जगातील प्रत्येक नवरा हा आपल्या बायकोला घाबरतो पण बाहेर सांगताना काय सांगतो मी घाबरत नाही इथेच विचारा कुणाला तरी आपण समोर बरं यांना विचार काय हो तुम्ही बायकोला घाबरता का हे घ्या घाबरतात ते बायकोला बरं अनेक विचारूया हा विचार काय हो तुम्ही बायकोला घाबरता का हे बघा प्रधानजी या राज्यामध्ये सगळेजण बायकोला घाबरतात मला वाटतं बायका बसलीत म्हणून ते बायकांना बघून घाबरतात असू शकतं ते घाबरतात हो जाऊ दे महाराज तात्पर्य काय आपण कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायची बरोबर हा काय समजलं प्रत्येक गोष्टीची निशाशहा करायची निशाशा अहो महाराज काय बोलताय प्रत्येक गोष्टीची हानिशा करायची ते आपलं हानिशा करायची तुम्ही आणखी भाषेची हानी करण्यापूर्वी वाचता हे अशी शब्दांची भंबेरी उडते ना म्हणून सांगतो जरा साहित्य वाचत चाल प्रधानजी चुकलात आपण मी चुकलो हो साहित्य वाचायचे नसतात साहित्य असे वेचायचे असतात महाराज ते काय बांधकामाचं साहित्य नाही दगड विटा वेचायला अहो साहित्य म्हणजे लिखाण साहित्य म्हणजे कादंबरी प्रवास वर्णन कविता अहो साहित्य म्हणजे समाजाचा आरसा समाजाचं प्रतिबिंब अच्छा महाराज तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राला खूप मोठी साहित्य परंपरा आहे
अगदी संतांपासून ते आतापर्यंतच्या आधुनिक कवी लेखकांपर्यंत सगळ्यांनी महाराष्ट्राला भरभरून साहित्य दिलेलं आहे. वा प्रधानजी, हा, मग अशाच प्रकारचं साहित्य संमेलन आपल्या राज्यामध्ये का नाही भरावं? महाराज बरोबर आहे, आपण नक्की भरवलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे ना साहित्य संमेलन म्हणजे काय? साहित्य आता तुम्ही सांगितलं तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त माहिती आहे. बरं, आपण फार दूर नाही. हा तो समोर तुम्हाला पांढरा मांडव दिसतो? हो, दिसला. हा, तंबू सारखा. हो. हा, तो. तर तिथं आपल्याला जायचं. हो हं? चला. हा. बरे. होय? अहो तो तमाशाचा फळ दिसतोय. अहो, संमेलन. अहो प्रधानजी, संमेलन म्हणून तुम्ही कन्फ्यूज करताय. तो लावण्यांचा फळ आहे. चला मस्त लावण्या पाहूयात. ओ महाराज, काय चाललंय तुमचं? हा, नीट ऐका. दिसणारं प्रत्येक मोठं झाड पारंबीवाला वड नसतो आणि दिसणारा प्रत्येक पांढरा तंबू तमाशाचा फळ नसतो. हो दादा, चला. जागतिक स्तरावरचं अखिल भारतीय, महाराष्ट्रीय, राज्यस्तरीय मराठी युवक कवी संमेलन आज कवठे महांकाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र, देश भारत. पिनकोड 416405 या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व मंडळींचे हार्दिक स्वागत. या कवी संमेलनाचा विषय आहे सत्य आणि आपले प्रथम क्रमांकाचे कवी आहेत शीघ्र कवी श्री क रा घाई. नुकताच त्यांचा शीघ्र मटण या कविता संग्रहाला कसाहा कसाई मंडळाचा अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. दिलेल्या विषयावर क्षणात कविता बनवण्याची त्यांची खासियत आहे. स्वागत करूया शीघ्र कवींचं. नमस्कार मंडळी. इथे सांगितल्याप्रमाणे कुठल्याही विषयावर लगेच कविता करतो. जसं की समोर बसलेल्या पुरुष मंडळींना सल्ला म्हणून एक कविता करतो. हां, तर आपली पुरुष मंडळी कुठलेही भोळे बाबडे समज बाळगत असतात, तर ते माझा सल्ला असा की ते जरा पडताळून पाहावे. जसं की व्हॉट्सअपवर फिरणारी प्रत्येक बातमी खरी वाटते पण ती नसते. व्हॉट्सअपवर फिरणारी प्रत्येक बातमी खरी वाटते पण ती नसते. आणि ड्रीम इलेव्हनवर तुम्ही बनवलेली टीमच बेस्ट वाटते पण ती नसते. 2 दिवस जिम करून तुम्हाला तुमचीच बॉडी भारी वाटते पण ती नसते. 2 दिवस जिम करून तुम्हाला तुमचीच बॉडी भारी वाटते पण ती नसते. आणि आपल्यापेक्षा शेजारच्याचीच बायको बरी वाटते पण ती नसते. बरं, आता वाईट नका वाटून घेऊ. समोर बसलेल्या महिला वर्गासाठी सुद्धा एक कविता. तर आपल्या महिला वर्गाला एक सवय असते, ते कुठल्याही गोष्टीचा लगेच निष्कर्ष काढतात. तर त्याच्याबद्दल थंडीमध्ये जर असं नाकातून पाणी आलं म्हणून तुमचा नवरा लगेच शेंबडा होत नाही. थंडीमध्ये जर असं नाकातून पाणी आलं म्हणून तुमचा नवरा लगेच काही शेंबडा होत नाही. आणि जर अशी आली त्याला ढेरी म्हणून तो लगेच जाडा होत नाही. क्रॉस होणाऱ्या गोऱ्या बाईला दिली त्याने स्माईल. क्रॉस होणाऱ्या गोड्या बाईला दिली त्याने स्माईल म्हणून तो लगेच मनकवडा होत नाही. आणि कुठल्या तरी विकेंडला घेतो 60-60 म्हणून तो लगेच बेवडा होत नाही. धन्यवाद. माझीच एक 60 जास्त झाली. धन्यवाद शीघ्र कवी. आपले पुढचे कवी आहेत कवी श्री देवदास प्रेम साठवले. त्यांना प्रेमभंगाचा अमाप अनुभव आहे. काल सकाळीच त्यांचा ताजा प्रेमभंग नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. तर आपल्या समोर सादर करीत आहे
कवी देवदास प्रेम साठवले. धन्यवाद. निसर्गात जेवढे रंग नसतील, निसर्गात जेवढे रंग नसतील आणि साहित्यामध्ये जेवढे अभंग नसतील त्यापेक्षाही जास्त माझे प्रेमभंग झालेले आहे. पण मी आज सगळे नाही ऐकवणार. अपमानाची गोष्ट आहे. फक्त 3च ऐकवतो. राजकीय प्रेमभंग. माझी पहिली प्रेयसी, पहिल्या धारेची राष्ट्रवादी. हिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं की हिला घड्याळाची टिकटिक ऐकू यायची. मी हिला लव्ह सॉन्ग पाठवायची तर ही मला साहेबांचे पावसातले भाषणाचे व्हिडिओ पाठवायचे. आम्ही लवासाच्या डोंगरात फिरायला गेलो की तिथे हिला साहेबांचा भास व्हायचा. आणि धरणाच्या बॅकवॉटरला गेलो की पाण्याला दादांचा वास यायचा. काका पुतण्याच्या वादामध्ये जेव्हा सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा कुठे प्रेमाचा उलगडा होतो. आता रिस्क घेऊन मी दुसरं प्रेम, माझी दुसरी प्रेयसी सर्वश्रेष्ठ धनुर्धर. बाबांनी धनुष्यबाण आणून दिला हिला, पण चालवायचा कसा तो माहित नाही. प्रत्यंचा कितीही ताणला तरी बाण काही पुन्हा पण जात नाही. पुढे जाऊन आंधळ्या विदुराला संजय सुद्धा आंधळाच भेटला. आणि मग निम्म्या सैनिकांनी जाऊन गुवाहाटीचा डोंगर गाठला. पुढे जाऊन जेव्हा बाणाचा कमळाशी साखरपुडा होतो तेव्हा कुठे प्रेमाचा उलगडा होतो. आता तुम्हाला वाटलं असेल मी थांबेन. नाही, माझी तिसरी प्रेयसी अहो काय सांग, प्रचंड आशावाद. नाव तिचं कमळाबाई. तिचं वैशिष्ट्य होतं मखमली पलंग दिला जरी झोपायला तरी हिला खुर्चीच आवडायची. ऐका, मखमली पलंग दिला झोपायला तरी हिला खुर्चीच आवडायची. आणि झोपेत सुद्धा मी पुन्हा येईन बडबडायची. त्याची पुढची गोष्ट, हिच्याकडे होता एक टेडी. बरं का, नाव त्याचं ईडी. हिच्याकडे होता एक टेडी, नाव त्याचं ईडी. चावायचं फक्त त्यांनाच जो कोणी कमळीला छेडी. पुढे जाऊन या 3 चाकी रिक्षाचा जेव्हा ढक्कन गाडा होतो तेव्हा कुठे प्रेमाचा उलगडा होतो. धन्यवाद. धन्यवाद कवी साठवले. आपले पुढच्या क्रमांकाचे कवी आहेत मच्छिंदर नागप्पा बनसोडे उर्फ रंगीला रतन. ते सप्तरंग ऑइल पेंट कारखान्यामध्ये वॉचमन आहेत. नुकताच त्यांचा सप्तरंग ऑइल पेंट कारखान्यावरील कविता संग्रह संपलेले रंग आणि वाळलेल्या ट्यूबा प्रकाशित झाला आहे. तर आपल्या पुढे सादर करीत आहेत रंगीला रतन. माझ्या कवितेचे नाव आहे भविष्यावर बोलू काय. आता सादर करीत आहे कविता भविष्यावर बोलू काय. चला दोस्तो, भविष्यावर बोलू काय. भविष्य म्हणजे पुन्हा भूतकाळाचाच आधार. अरे नातेवाईकांनो, नाटकवाल्यांनो, हाच तुमचा मोठा बॅकड्रॉप आहे. नाटकवाल्यांनो, हाच तुमचा मोठा ड्रॉबॅक आहे. बॅकड्रॉप.
सांग भविष्य, तू कुठे आहेस? तू फळात आहेस की फुलात? तू फुलात आहेस की कळ्यात? तू कळ्यात मी बुचकळ्यात. अरे निष्ठुरांनो, केवळ मधासाठी त्या कळ्या खुडू नका रे. मला सांगा, माझ्याकडे बाटली भरून मध आहे. ए नीट बघ काकवी असेल गुळाची काकवी मध म्हणतो. तुम्ही चाले वकवकलेले भुकलेले. अरे फुकट मिळालेली उंदीर खाण्यामध्ये सापाचं काय जातंय? वा वा वा. फुकट मिळालेली उंदीर खाण्यामध्ये सापाचं काय जातंय? बसल्या बसल्या बाबा करणाऱ्याच्या बापाचं काय जातंय? तुला दाद दिली ते चुकलं आमचं. पहा आज भविष्यच भूतकाळाला कडाडून आलिंगन देतय. सेन्सॉर आलिंगन बोलला उचला याला धरा मारा त्याला. पहा सदाचाराचा पुतळा नागवा झालाय. पण महाराज, कसं वाटलं तुम्हाला कवी संमेलन? तुमचा असा प्रॉब्लेम असतो महाराज, तुम्हाला दरवेळी गाईड करावं लागतं. हे असं वाजून बघा, बोला. प्रधानजी, आम्ही महाराज आहोत. 2 पावसाळे जास्त पाहिले, त्यामुळे थोडं अप्रेझलवर काही इम्पॅक्ट करू नका. काळजी नसावी. पण जे संमेलन झालं, किती हा गोंधळ प्रधानजी त्या संमेलनामध्ये. पण त्या एका कवितेमध्ये आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण समजलं बरं का प्रधानजी. हो महाराज. आणि दुसऱ्या कवितेमध्ये विद्रोह, हीच तर गंमत आहे महाराज. म्हणून साहित्य संमेलन भरवलं पाहिजे. यामुळे लोकांना आपली मतं मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळते. वा. तुम्हाला माहिती आहे महाराज, महाराष्ट्रामध्ये 150 वर्षापूर्वी साहित्य संमेलनाची परंपरा सुरू झाली. हे 98वं वर्ष. आणि यावर्षी आपल्याला कोणतरी इकडून डिस्टर्ब करतंय. प्रधानजी, महाराज माफ करा. महाराज इथं असून असं योग्य नसावे. महाराज याची तसदील घेतली जाईल. कोण आहे तिकडे रे? माफी असावी महाराज. ॲप्रेझल. नक्की. हा तर महाराज, तुम्हाला माहिती आहे या वर्षीचं 98वं साहित्य संमेलन कुठे भरलं? महाराष्ट्राबाहेर, दिल्लीमध्ये. पण महाराज, मी महाराज नाहीये, तुम्ही महाराज आहात. कोणी केलाय रा महाराज? महाराज तुमची ऐका तुम्ही प्रधानजी, तुम्हाला आम्ही थोडा मोठेपणा दाखवला तर तुम्ही आमच्यावर. ऐका, पुढच्या वर्षीचं साहित्य संमेलनाचा विडा आपला उबंटू देश उचलणार. वा 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 महाराज वा. महाराज असावे तर असे. वा. प्रधानजी, हा. त्या तिकडे तो पांढरा तंबू दिसतोय, तो लावण्याचा का? दिसला तंबू की लाव. अहो महाराज, तो तंबू नाहीये, मग ती भव्य पांढरी इमारत म्हणजे कोर्ट आणि कोर्ट, न्यायालय, न्यायदानाचं काम होतं तिथे. म्हणजे ते आपल्या राजवाड्यामध्ये आपण न्यायनिवाडा करतो त्याचाच हा प्रकार का? बरोबर. अरे वा. महाराज, हा, आपण इथे बघूया ना कसं चालतं न्यायालय. आवडेल आम्हाला. चला या माझ्यासोबत. चला. काय खटला चालू आहे ते बघूया. सर गुड मॉर्निंग सर. हां, गुड मॉर्निंग. जजला यायला वेळ आहे बहुतेक. तोपर्यंत लुडोचं एक गाव. लुडो. जो जिंकेल त्याला 100 रुपये. चल.
कटिंग एक क्रीम रोल. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. अरे 2 कटिंग. काय चाललंय हे कोर्टात? सॉरी मिलॉर्ड. काय सरकारी वकील, आज तुमची पहिली केस आहे ना? हो मिलॉर्ड, माझी पहिलीच केस. आरोपी हजर आहे? हो, माझ्याशी हजर आहे. पर रुपए प्राप्त हुए. सुरू करा. मिलॉर्ड, 1 मिनिट. हे काय चाललंय कोर्टात? मिलॉर्ड, माझी पहिली केस म्हणून जरा देवाचे आशीर्वाद. बरं, मिळाले आशीर्वाद, करायची का सुरुवात? नाही, असं कसं, तुमचे आशीर्वाद. आहेत आहेत आहेत. हे चल चल लवकर उठतो. गौर से देखें इस चेहरे को. इस मासूम चेहरे के पीछे छुपा है एक खूनी दरिंदा. मिलॉर्ड, या अल्पवयीन मुलात रात्री 3 वाजता सदाव वेगाने गाडी चालवत 6 निष्पाप लोकांचा बळी घेतलाय, तेही ड्रायव्हिंग लायसन्स नसताना. पण माझ्या आशिलाचं वय 18 पूर्ण नाहीच आहे. त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार कसं? त्याच्यावर सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे? मिलॉर्ड, माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला पुढची तारीख द्यावी. माझी पूर्ण तयारी झाली. पुढची तारीख कशाला? आजच विचारा काय विचारायचंय ते. मिलॉर्ड, हा मद्यपान करून गाडी चालवत होता म्हणून या अपघाताला सुद्धा हाच दोषी आहे. मिलॉर्ड, माझ्या आशिलाने त्या रात्री ॲपल ज्यूस मागवलेला. आणि आजकाल आपल्याला माहितीच आहे, अन्नामध्ये खूप भेसळी झाल्या आहेत. आणि खासकर भारतात त्या रात्री सुद्धा ॲपल ज्यूसमध्ये भेसळच होते. त्यात माझ्या आशिलाचा काहीच दोष नाही. हे कोर्ट पोलिसांना ॲपल ज्यूस कंपनी विरुद्ध चौकशीचे आदेश देत आहे. सरकारी वकील, प्लीज प्रोसीड. मिलॉर्ड, मला मान्य आहे की त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकत नव्हतं. त्याच्या ॲपल ज्यूसमध्ये सो कॉल्ड भेसळ होती. पण मिलॉर्ड, सोचने वाली बात यह भी है कि टांगा चला कौन रहा था, टांगा ये चला रहा था. गाडी तर हात चालवत होता. मिलॉर्ड, घटनेच्या रात्री माझा आशिल गाडी चालवतच नव्हता. आता तुम्ही म्हणा की गाडी त्याचा ड्रायव्हर चालवत होता. नाही मिलॉर्ड, ती गाडी फेस्ला कंपनीची गाडी होती. इट्स अ सेल्फ ड्रिव्हन कार. त्याला ड्रायव्हरची गरजच नसते. आणि त्या रात्री सुद्धा डुडल मॅप्सने गाडीला सांगितलं ट्रान्सलेट लेफ्ट. गाडी उडाली लेफ्ट आणि चढली फुटपाथवर. त्यात माझ्या आशिलाचा काहीच दोष नाहीये. याच्यावर सरकारी वकिलांना काय विचारायचं आहे? मिलॉर्ड, माझी कोर्टाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी मला पुढची तारीख द्यावी. माझी पूर्ण तयारी झाली. हो, तयारी झाली ना, मग आज तयारी इथे दाखवा. पुढची तारीख कशाला? आपल्याला निकाल आजच द्यायचा आहे. सर्वपूर्वानिशी कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचलेले आहे की या संदर्भामध्ये डुगल मॅप्स, फेस्ला कार आणि ॲपल ज्यूस यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी. हे कोर्ट आरोपीला दोषी मानत नाही. पण मिलॉर्ड, याला काहीतरी तर शिक्षा झालीच पाहिजे. हो, मी ऐकवणार आहे. आरोपीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे बाल सुधारक कायद्यानुसार
आरोपीला 1 दिवस वाहतूक व्यवस्थापन करण्याची आणि वाहतूक व्यवस्थापनावरती 1200 शब्दांचा निबंध लिहिण्याची कोर्ट शिक्षा देत आहे. 1200? पेटीएम पर रुपए प्राप्त हुए. माफ करा, कोर्ट आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देत आहे आणि हा निबंध आरोपीने तारीख 1 जून 2025 रोजी कोर्टात सादर करावयाचा आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती जा रही मिलॉर्ड, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड, इंसाफ नहीं मिला. मिली तो है बस ये तारीख. अरे याचं संपतच नाही. अरे चल, केस संपली आहे. आता काय करायचं? चल तू लुडोचा डाव संपवूया. 100 रुपये तरी मिळतील. अरे रे 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 प्रधानजी, बोला महाराज. अरे किती हा भ्रष्टाचार. काय करणार महाराज, आपल्या हातात काय आहे? मी एकालाही सोडणार नाही प्रधानजी. हा? काय करणार? माझ्याजवळ सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन चक्र? हो, हे कसं काय? मागील कोविडच्या वेळेस मी ध्यानस्थ बसलो होतो. भगवान विष्णू स्वतः प्रसन्न झाले. त्यांनी मला मागितलं वरदान. म्हटलं द्या मला एक सुदर्शन चक्र. त्यांनी मग मला सुदर्शन चक्र दिलं आहे. पण महाराज, मला जेवढं आठवतं, कोविड दरम्यान तुम्ही तर व्हॅकेशनला मालदीवला गेला होता. हो, आणि मला असं समजलं की तो तुम्हाला 3 दिवसाचा हँगओव्हर झाला होता. झोपेत उठलाच नव्हता तुम्ही. प्रधानजी तसला हँगओव्हर नाही हो. मग आम्ही ध्यानस्थ बसलो होतो. आम्हाला जगामध्ये कुठे काय चाललंय कसलाही संबंध माहीत नव्हता आम्हाला. समजतंय का तुम्हाला? हो हो समजलं. महाराज, मी काय म्हणतो, आता तुम्ही म्हणताय तुमचं सुदर्शन चक्र आहे तुमच्याकडे. हो, तर मध्ये काढा लवकर. काढू. आणि जे कोणी भ्रष्टाचारी लोक आहेत ना, त्या सगळ्यांच्या आपण मानच कापून टाक. आणि वाटतं काय? हा, लवकर काढा महाराज. द प्रॉब्लेम इज व्हेरी सिरियस अँड मॅटर इज व्हेरी जेन्युइन. अरे प्रधानजी, तुमचं ज्युनियर राहू द्या, इथं माझं बनेल फाटायची वेळ आली. ते सुदर्शन वा 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 महाराज, काय धार आहे. महाराज, हा, सोडा, कोर्टात सोडून द्या. एकेकाच्या माना कापून टाका लगेच. वा 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 वा, गेलं गेलं. महाराज. बोला. आता ह्याला 100 माना तरी कापा लागतील. नक्कीच. किती वेळ लागेल? ते एकदम हायस्पीड 5G आहे, लागलीच येते. काय सांगता? हो. अरे आलं 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 महाराज, आलं पण हे खाली पडलो. मग 101 माना कापल्या म्हणजे दमलं असेल ते. अच्छा 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 अच्छा. महाराज, बोला. तुमच्या सुदर्शन चक्राने एकाची मान कापली नाही. काय म्हणता? हो महाराज, ते माना कापायच्या उद्देशानं कोर्टात गेलं खरं, पण तिथल्या लोकांनी याला ही 100ची नोट चालली. हे बघा, आहे सोडा 100ची, पण ती फाडू नका तुम्ही. वा वा वा. त्यानं कुणाची मान कापली नाही महाराज. सुदर्शन प्रधानजी, काय हो कसली लोक. बघा ना, फक्त 100ची नोट 1500ची तरी चालायची. महाराज, हे लक्षात घ्या की महाराष्ट्राची जनता हा विचार नाही करत. तुम्हाला माहिती आहे का, या केस नंतर महाराष्ट्राच्या जनतेनं आंदोलन केली, सोशल मीडियावर जाऊन आपली मतं मांडली. वा. त्यानंतर ही केस पुन्हा ओपन झाली आणि आता बरेचसे आरोपी गजाआड सुद्धा गेले. तो प्रॉब्लेम एवढाच आहे, महाराष्ट्राची जनता कधीच जागी होती. त्यांना नेहमी जागा असणं गरजेचं आहे. कारण राजकारणाने तर समाजकारण काय ते माहीत नाही. आहे काही लोकांना माहीत, पण ती फक्त फार बोटावर मोजणे इतकी लोक. बाकीच्यांना समाजकारण शिकणं गरजेचं आहे. बरोबर. आणि राजकारणाचं काय आहे, त्यांच्या घरातच त्यांना लहानपणीपासूनच बाळ पडून मिळतं. वा. तुम्हाला पाहायचं महाराज? नक्कीच पाहायला आवडेल आम्हाला. चला दाखवतो यांच्या घरात काय चालतं ते. चला चला. बोल बघा बोल. बोल बघा बोल.
मोर बघा मोर, मोर बघा मोर, कुठे आहे मोर? हा काय तो समोर? काय पोटताय रे? रे बदल्या, हा ते माझी काळी पिपलीस कुठं आहे रे? काय दिसतेस? हा ते तिकडं देवा घराच्या कोणाड्यात आहे. बरं. पण तो काऊन काय त्यात माझ्या दिल्लीला जायचं विमानाचं तिकीट आहे ना. बाबा हा तुम्ही दिल्लीला जाऊन राहिले काय? हो मला पण यायचं, मला कंटाळा आला अभ्यासाचा. हा मला कंटाळा. पण तू काय करणार दिल्लीला येऊन? राजकारण. हा ते ठीक आहे म्हणा, राजकारणी बापाचा पोरगा तू राजकारणच करणार. ठीक आहे, आता मी काय सांगतो ती नीट ऐक. ए भाईताळा, ते पेन्सिल काढ तोंडातली. आता मी तुला राजकारणाचं ट्रेनिंग सुरू करतो. ठीक आहे. हो आता मी तुला सांगतो राजकारणातले 3 महत्वाचे मंत्र. ठीक आहे. हो राजकारणातला पहिला महत्वाचा मंत्र. हा वही आहे तुझ्याकडे? हो हा, लिहून घे. हो स्प्रिंग. 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 हा लिहून घे. हो स्प्रिंग. एस एस पी ई आर आर आय आय एन एन जी. जी. स्प्रिंग. स्प्रिंग. हा. एस फॉर एस फॉर सोनिया. सोनिया. पी फॉर पी फॉर प्रियंका. प्रियंका. आर फॉर आर फॉर राहुल. राहुल. I for I for Indira. Indira. N for N for Nehru. Nehru. And G for Gandhi. शाबास. या स्प्रिंगचा एक जरी तिळा दुर्लक्षाला गेला की मेलाच म्हणून समज. असा बुई करून कुठल्या कुठं फेकला जाशील की बास रे बास. समजला? हो ठीक आहे. हा आता मी तुला शिकवतो राजकारणातला दुसरा मंत्र. हो राजकारणात राहायचं म्हणजे भ्रष्टाचारात सक्रिय सहभाग पाहिजे. हो समजला? हो आणि समजा उद्या भ्रष्टाचार उघडकीस आला तरी भ्यायचं नाही. हा हो कारण की भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमलं जाते ती म्हणजे कमिटी. हो आणि कमिटी म्हणजे काय? कम मीट अँड टी. समजला? बाप्पा काय भारी सांगून राहिले तुम्ही. हो. आणि ह्या कमिटीमध्ये तरी आपलीच माणसं. पण एक लक्षात ठेव. हा हो या चौकशीतून काही निष्पन्न झालं नाही तरी चालेल. हो पण आपलं उत्पन्न मात्र नक्की व्हायला पाहिजे. हा समजलं? हो ठीक आहे. हा. आता मी तुला राजकारणातील तिसरा मंत्र सांगतो. बाबा हा हे काय करून राहिले तुम्ही. आता ह्या मंत्राचा मी तुला प्रॅक्टिकल करून दाखवतो. हा बरं. हो आता या रुमालावर ठेव डोकं हा. आणि वरती कर पाय. ठीक आहे. हो. हा, उभा राहा. त्यात काय काय बाबा काही सांगून राहिले तुम्ही. असं उलट उभं राहते का मला. अरे पाय तर खरं होते ना. हा, आणि मी पडलो मग. पडलं म्हणजे हो तुम्ही काय इथं गोटे खेळायला उभा हो का? मी पकडतो ना तुला. बाबा मला सांगितलं नाही. नाही कर. हा हा बाबा आहात ना. हा हा बिलकुल इथंच जा बाजूला जा. आहात ना बाबा. हो हो कर नाही पडत नाही. तुम्ही आहे ना मी पकडतो तुला. पकडाला. हो 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 हो. पोट पण इथं. काय म्हणलं रे बाबा तुम्ही. पडू देत नाही पकडतो म्हणून. लागलं की. हा आता इकडे ये. हा हे राजकारणातला तिसरा पण खूप महत्वाचा मंत्र. हो राजकारणामध्ये स्वतःच्या सख्या बापावर पण विश्वास ठेवायचा नाही.
समजलं? हो. जर हे 3 मंत्र ज्यालाही समजले, तुझ्यासारख्या शेंबडे पोरालाही समजले, तर तो राजकारणात खूप मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसेल. हो. समजला? हो हो. ठीक आहे. तू आता मला सांग, ते आई गाडी ब्रीफकेस कुठं आहे? ते देवघराच्या कोणाला आहे बाबा. देवळाच्या कोणाला आहे? हो. बरं. गेला काळ्या ब्रिफकेस मध्ये विमानाचं तिकीट शोधून राहिला. बस मला जांभल जांभल करत. मला तर माहीतच होतं की बा हे वेळ आपल्यावर आज ना उद्या येणार. फक्त ते 3 मंत्र समजून घ्यायची होती बस. अरे बापने कोणाला तर नाही आहे रे. नाही आहे का? नाही. मग ते माझ्या घराच्या रूम मध्ये आहे. बरं बरं. चला मंडळी, हा कॉम्पिटिशन वाले यायच्या आत दिल्लीला जागा नक्की करावी. आणि हो, 4था मंत्र, राजकारणात स्वतःच्या मुलावर देखील विश्वास ठेवायचा नसतो. राम राम. काय महाराज, काय वाटलं? कमाल आहे प्रधानजी. इतक्या वर्षात आम्हाला हा राजकारणाचा मंत्र माहीत नव्हता. आपल्याला लगेचच उबंटू राज्यात निघायला हवं. उबंटूला? हो. का बरं? कारण आम्ही राज्याचा कारभार आपल्या युवराजांकडे सोपून आलोय. अरे हो, चला चला लवकर चला, राज्याकडे जाऊया आपल्या. हो महाराज, काय चाललंय? हा, काय हे काय चाललंय तुमचं? प्रधानजी, लावणीचा आवाज येते ना तुम्हाला? अहो, ढोलकीचा आवाज येतोय मला, माहिती आहे लावणी आहे, पण आपलं राज्य महत्वाचं आहे ना. चला लवकर. प्रधानजी, राज्य गेलं तर जाऊ द्या, पण लोक कलाकारांना राजाचं देणं हे राजाचं आद्य कर्तव्य आहे. त्यांना असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही. चला तंबूकडे. प्रधानजी, तंबूकडे चला. होय महाराज. लावणी बघूया. चला. कुणी केलाय राव महाराज? की महामाया पुनव चांदन ढाले
आली इंद्रपुरी तुलठाळी. वाह 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 वाह. प्रधानजी, किती हा सुंदर नृत्य प्रकार. वाह, आवडलं आम्हाला ही महाराष्ट्राची लावणी. अतिशय रुबाबदार लावणी झाली. प्रधानजी, एवढं सुंदर नृत्य प्रकार आणि तुम्ही एवढे उदास होऊन खाली का बसला? महाराज, युवराजांनी स्वतःला उबंटूचा महाराज म्हणून घोषित केलेला आहे. हे कसं शक्य आहे प्रधानजी? अजून उबंटू देशामध्ये अजून सकाळच असेल, पहाटच असेल अजून तिकडे. महाराज, ट्रेंड आहे पहाटेचा शपथविधी. हा कोणता नवीन प्रकार? महाराष्ट्रातूनच सुरू झालाय. महाराज, बोला. बसा. तुम्ही आता महाराज नाही राहिले. महाराज, हा, काय करायचं आता? आता काय करायचं प्रधानजी? आता पुन्हा सुरुवात करायची. अरे बाप, या महाराष्ट्र राज्यात आल्यापासून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालंय. आता राजकारण नाही, समाजकारण करायचं. अरे वा. आम्ही राजा नाही, आता आम्ही जनता आहे. जनतेने आभासी गोष्टींवर विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्टीच्या खोलात गेलं पाहिजे. बरोबर. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. बरोबर आहे महाराज. साहित्य लिखाणातून जनजागृती करायला हवी. बरोबर आहे महाराज. बरोबर की नाही प्रधानजी? बरोबर आहे महाराज. त्यासाठी जेव्हा जनता जबाबदारीनं वागेल तेव्हा नेता देखील कर्तव्य दक्ष होऊन काम करेल. अगदी आणि बरोबर. या सर्व गोष्टीची सुरुवात आता माझ्यापासून होणार. वा महाराज, वा. आज तुम्हाला महाराज म्हणताना मला अभिमान वाटतोय. महाराज, बोला. तुम्हीच आमचे महाराज. उबंटू, करा रे या महाराज.